बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ माडभगत लिखित कथा प्रपंच. चैत्र सुरू झाला होता. शेता शिवारात झाडावेलींना पालवी फुटू लागली. काजू, फणस आणि आंब्याच्या मोहराचा दरवळ रानामाळा दरवळू लागला. सर्वत्र चिमण्या पाखरांची किलबिलाट ऐकू येऊ लागली. मधमाशा लुसलुशीत मोहरावर बसून फुलातील रस गोळा करू लागल्या. त्यांना हे पावसा पाण्यात चरितार्थासाठी मधाची बेगमी करून ठेवायची होती. तसं चिमण्या पाखरांना घरटं बांधून नवा परपंच मांडायचा होता. चैत्राच्या चाहुलीनं निसर्गात नव चैतन्य भरू लागलं. पूर्वी तात्या चैत्र पालवीने नवी उमेद घेऊन कामाला लागत. नववर्षाचे पंचांग पाहून येणाऱ्या पावसाळ्याचा अंदाज घेत. पावसाच्या अंदाजावर आपल्या शेतात कोणते बियाणे वापरावे हे म्हणून सुगीला पसाभर धान्य जादा मिळेल याची ते खातर जमा करीत. यावर्षी चैत्र पालवीला सुरुवात झाली होती. तात्या आपल्या शेतात उभं राहून वावड्या वाफ्याकडे पाहत उभे होते. तात्या आणि त्यांच्या अर्धांगिनी नर्मदाबाई वयाने जवळपास 70च्या आजूबाजूला पोचले होते. गुढीपाडवा झाला. इतक्यात वळवाला सुरुवात होईल. त्या अगोदर सारं शेत झाडू लुटून साफ करायचं. गोळा केलेला पालापाचोळा तरवे भाजण्यासाठी वापरायचा. बांधावरून निखळलेला दगड धोंडा पुन्हा बांधावर ठेवायचा. वाफ्यातील काट्या कुटक्या एकत्र करून वावडे वाफे पावसाळ्या अगोदर निप्पक करायचे. शेताची राखण करणारा कूप आणि पायवाट ठीक करायची. पाऊसभर लागणाऱ्या लाकूड फाट्याची बेगमी करायची. झाप हेंदरून त्यात जनावरांना पाऊसभर लागणारे गवत काडी भरायचं. 1,000 विचारता त्यांच्या डोक्यात घुमत होते. यंदा शेती करू नका, त्यापेक्षा तुम्ही आमच्याबरोबर शहरात चला. लेकाने म्हाताऱ्या मायबापाला बजावलं होतं. नाही करीत, आणि केला तर नाही. तात्या, शेती करत नाही, मात्र आम्ही इथंच राहतो. तात्यानं मनावर दगड ठेवून मुलग्याला शेती न करण्याचे वचन दिले होते. मला तुमचा अजिबात भरोसा वाटत नाही. नाही रे लेका, आम्ही तुझा शब्द डावलून काय बी करणार नाही. तात्या आणि नर्मदाबाई असे बोलले तरी लेकाचा त्यांच्यावर भरोसा नव्हता. मुलगा नोकरीच्या निमित्ताने आपल्या आईबाबापासून हजारो किलोमीटर दूर होता. त्यामुळं तो पावसाळ्या अगोदर गावी येऊन गेला की 6 महिने यायचा नाही. तेवढ्या मुदतीत दोघेही शेती करीत नाही म्हणायचे, आणि हंगाम सुरू झाला की ये माझ्या मागल्या. मात्र ह्या वर्षी मुलाने घरातील म्हैस विकून आईवडिलांचे रोजचे काम हलके केले होते. तात्या पुरते हतबल होऊन आपल्या शेतावर नजर फिरवत होते. सरलेल्या आणि आठवणीत राहिल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देत ते पूर्णतः हरवून गेले होते. पूर्वी आई वडिलांनी रात ध्याड मेहनत करून टेकडीवर शेत वसवलं होतं. शेतातून जाणाऱ्या ओढ्याला शेताच्या कडेनं परतवण्यासाठी आपण ही चिमुकल्या हाताने मदत केली होती. आज तात्यांचे आई वडील नव्हते. मात्र वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या कुटुंबाची भूक भागवणारे शेत जन्मदात्यांच्या मागे त्यांनी मेहनतीनं सांभाळलं होतं. पत्नी नर्मदाबाई संसाराचे दुसरे चाक बनून तात्यांना मदत करत संसार गाडा इथंपर्यंत ओढत आल्या होत्या. बिचारीही थकून गेली आहे. पुरं आयुष्य संसारासाठी खर्च केली नाही. पोटास अन्न मिळो वा न मिळो, कधी कधी तक्रार नाही की नाराजी नाही. फाटकं जुनेर नेसून राबत राहिली. गळ्यात सोन्याचा एक तरी फुटका म्हणे असावा म्हणून कधी हट्ट नाही, काय बोलणं सुद्धा नाही. कधी कधी आपल्यासाठी काही मागावं हे तिला जमलंच नाही. वाट्याला आलेलं दुःख पचवून सतत सोबत देत राहिली. मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली. त्यांचा संसार सुरू झाला तेव्हा कुठे बिचारीनं सुखाचा घास खाल्ला असेल.
मात्र हे सुखाचे दिवस येण्यासाठी बिचारीची गात्र बसायची वेळ आली. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3 वेळच्या रोजच्या औषधांनी पुरती हैराण होऊन गेली. सकाळी नर्मदाबाईंना ग्लानी आल्यामुळे तात्या आज सकाळपासून त्यांच्या उशाला बसून होते स्वतः, आणि त्याही उपाशीच होत्या. दुपारनंतर त्या उठून बसल्या. तात्याने त्यांना चहा पाणी दिलं. त्या घरातल्या घरात हिंडू फिरू लागल्यावर कावरे बावरे झाले. तात्या बेचैनीतून बाहेर आले. दिवसभर कुठं जाऊच नाही, जरा शेताकडनं पाय मोकळं करून येऊ काय? चला तर, मी बी येते. एक करता 2 नको. आत्ता कुठं बरं वाटूच लागलंय आणि तेवढ्यात येऊच तयार झालीच. मी तरी घरात एकटी बसून काय करू? तुला चलून झेपूच नाही. तुमच्या मागणं तशीच हळूहळू येते. आज नको. बरं वाटलं तर उद्या जाऊया. आत्ताची वेळ मीच जाऊन येतो. आंब्यास आणि काजीसनी पिपरं पडले आहेत. जरा फिरून आलं म्हणजे बरं होत आहे. नाहीतर उगाच धाकधूक होईत राहतं. त्यात राखण्याचं काय खरं नाही. कुणाची बी चावल नाही म्हटल्यावर आंब्याच्या झाडास लागलेली पिपरं वरबडून घेऊन जातील. कशा पाहिजेत कुणास? कोण नेताय वरबडून? आता प्रत्येकाच्या घरात तऱ्हेतऱ्हेची लोणची मावना झाल्यात. ते पहिलं दिस होतं बघतिसा ना मग. भांडाभर आमटोळ्याची काळ्या आंब्याची करम करून पोटास खाऊ ते. नर्मदाबाई, खरं आहे, खरं आहे. गेलं ते पहिलं दिवस. खरं फुकटचं गावल तर कोण सोडील काही? तरी बी एक चक्कर मारून येतो. बेगीन येवा. येळ करीत बसू न कसा. नाहीतर आता माझ्यानं नाही व्हायचं. कुठं येळ करत राहिलीचा म्हणून शोधित येऊच. तुझं तुला होईना झालंय आणि येतंय मला शोधित. दिवसा उजेडीच येतो. पाणी घेऊन जाता सकाळी? नको, इथंच पिऊन जातो. तात्यांना पाणी देण्यासाठी नर्मदाबाई अगं आई आई ग म्हणत डोगलावर हात ठेवून उठण्याचा प्रयत्न करू लागल्या. तू थांब, मीच घेतो. उठताना आणि इळकून घेतलीस तरी कच्च खटलं नको, असं म्हणत तात्या उठले. त्याने आपल्याला हवे तेवढे बासरीतील थंडगार पाणी प्यायले. डोक्याला टॉवेल गुंडाळून खांद्यावर पोत्याची घडी घेतली आणि कोनाड्यातील कोयता उचलून बाहेर येऊन पायात पायतान सरकवले. बेगीन येवा म्हणून ते आज एकटे शेताकडे आले होते. वयोमानानुसार त्यांनाही थोडे चालल्यावर थकवा येत होता. ते सवयीप्रमाणे उंबराच्या झाडाखाली सावलीला जाऊन बसले. यावर्षी काय करावं? कोणती बियाणं पेरावीत? खताच्या किती पिशव्या घ्याव्यात? आणि अवजाराचं काय? झाडाखाली बसून ते नर्मदाबाईंचा सल्ला घेत त्यांनी जवळपास 50 वर्षांचा संसार धाडला होता. आणि असाच चालावा म्हणून दोघेही एकमेकांचा आधार होऊन येणारा प्रत्येक क्षण एकजीव होऊन जगत होते. आज सोबतीला नर्मदाबाई नसल्यामुळं आणि यंदा शेती करू नका हे मुलाचं सांगणं, यावरून पुढं काय करायचं, तात्यांचे विचारच खुंटले होते. तरीही ते सवयीप्रमाणे खोपटात गेले. खोपटात नांगर, जू, पाटे, हुलवर, मुसक्या, सापत्या, कासरा, काढण्या, वाली, कुळव, कोळपा, गोक असं सर्व काही ठीक असल्याची खात्री केली त्यांनी. तसे ते शेतात आले तर शेतीची अवजारे न चुकता पाहायचे. त्यांना वाळवी लागू नये म्हणून अधेमध्ये त्यांच्याकडेनं वाळवीची पावडर पसरायचे. त्यांचा आपल्या साहित्यावर लई ओढा होता. मुलाप्रमाणे ते त्यांचीही काळजी घ्यायचे. मागच्या 4 वर्षापासून नाईलाज असतं ते बाहेरून ट्रॅक्टर मागून चिखल करत. परंतु त्यांना अशा प्रकारची शेती पसंत नव्हती. त्यासाठी ते चिखल करायच्या वेळी एकतरी औत मजुरीने घेत. सांधी खोपड्यानं जसा नांगराचा फाळ जातो तसं ट्रॅक्टर जात नाही, तर मग चिखल मनासारखा होईल कसा?
रोप झाली की पुन्हा अवजारे धुवून झुकवून ठेवीत. एखादी मेघ सैल झाली तरी चापर खिळा मारून ते साहित्याला ठीक करत. परंपरेने चालत आलेली अवजारे आणि हत्यारे ते आपल्या संग्रही ठेवून जतन करीत होते. त्यातील एखादे जरी वापरून खराब झाले तरी उपयोगी येवो वा न येवो ते सुताराकडून तयार करून घेत आणि आपल्या प्रपंच गाड्यात समाविष्ट करीत. आवताचे बैल विकल्यानंतर जुनी झालेली बैलगाडी खोपटासमोर उभी राहून कोरट्याहून गेली होती. तात्या गाडीकडे पाहून फार दुःखी व्हायचे. तरी त्यांनी गाडीची दोन्ही चाके मागच्या वर्षी गाडीपासून अलग करून खोपटाच्या भिंतीला उभी केली होती. गाडीची दोन्ही चाके व्यवस्थित चालली तर प्रपंच गाडा कसा व्यवस्थित चालतो हे त्यांनी अनुभवलं होतं. आज त्यांचं वय झालं होतं, परंतु अख्खी हयात त्यांनी डोंगर दरी आणि शेतात घालवल्यामुळे अजूनही त्यांना कोणत्या व्याधीनं स्पर्श केला नव्हता. नाही म्हटलं तरी दररोज 7-8 किलोमीटर शेताकडे बघून येतो असं सांगून रपेट मारायचे. शेतात पीक असो वा नसो, सकाळ संध्याकाळ आपल्या शेतात फिरणं, उंबराच्या झाडाखाली बसणं हे ते न चुकता करीत. तात्यांच्या सहचारिणी मात्र थकून गेल्या होत्या. दोघांचे जेवण पाणी, कपडे भांडी आणि झाडलोट एवढं जरी काम केलं तरी त्यांना दम लागायचा. त्यामुळं घरात पाणी भरण्याचं काम तात्याच करीत. शेतातून फेरफटका मारून झाल्यावर त्या शेतातून लवकरच घरी निघाले. लाकूड काडी पडल्यास आणूच गेली तर आणखी चक्कर यायची. नर्मदाबाईंचा विचार करीत ते घरच्या दिशेने झपाझप पावले उचलू लागले. लई येळ केलं सा. कुठं? नुसता शेतात एक पाय ठेवलाय तेच मागच्या पावली आलोय. एकतर दिवसभर तुझी तब्येत ठीक नव्हती म्हटल्यावर काय करशील म्हणून रिकामा चाललोय. नाही तर तिकडनंच आत्ताच्या जेवणाचार काटके आणणार होतो. काय करते, उठलं तर भोवळ आल्यासारखी होताय म्हणून जागची हालूच नाही. ते बरं केलेस. पाणी देऊ? नको, मी घेतो. बघ, नाहीतर डॉक्टरकडे जाऊया. एवढ्या सांजेचं कुठं जाणार? नर्मदाबाई दरवाजातून बाहेर पाहत म्हणाल्या. त्याची तुला पंचायत कशा? ते मी बघतो ये कसं जायचं ती आहे. सकाळ परास आता जरा बरं वाटतंय. चुलीत जाळ करा म्हणजे तुम्हाला 2 भाकऱ्या बडवून देते. आज दिवसभर तुमच्या पदरात भाकरीचा तुकडा नाही. राहू देत, राहू देत. एक दिवस नसली तर काय मरूच होणार. आता बी बरं वाटत नसेल तर राहू देत. थांब थांब, तू काय करतस आहात? मीच ठेवतो भाताचं भांडं चुलीवर. कशा? थोडं बरं वाटूच लागलंय. एवढं बी जमत नाही वय. असं म्हणत त्या कशा तरी उठल्या आणि पुन्हा बसल्या. आज दिवसभर काय खाऊच नाहीस म्हणून तसं वाटत असणार. तू आज काय करू नकोस. जशी दिवसभर गप्प होतीस तशीच बसून राहा. मी आज जेवणा पाण्याचं बघतो. तात्याने चुलीतील राख बाजूला केली. 4 कोरडी लाकडं जोडून त्यांनी चूल पेटवली. त्यानंतर त्यांनी चुलीवर भाताचं भांडं आणि वाईलावर डाळ ठेवली. नर्मदाबाईंच्या तब्येतीमुळं त्यांना मध्ये मध्ये जेवण करावं लागत होतं. वेळ आली की ते अशा साधीलवारी पद्धतीने जेवणाला सुरुवात करायचे आणि दोघेही आनंदाने अर्धवट कच्चे शिजलेले अन्न खाऊन वेळ मारून न्यायचे. 50 वर्षांच्या प्रपंच गाड्यात कधी मीठ, कधी चटणी, तर कधी सुखदुःख कमी जादा होत राहायची. परंतु दोघांनी विना तक्रार सहन करून आज दोघे इथपर्यंत येऊन पोहोचले होते. मुलांच्या संसारातील सुखदुःख पाहत आपल्या सुखदुःखाचा पाढा वाचायचा कधी त्यांनी विचारच केला नाही. येणारा प्रत्येक दिवस ठरवून सुखानं जगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. 2-4 वळिवाचे पाऊस पडल्यावर दोघे चलबिचल झाले. ह्या वर्षी शेताचं कसं करायचं? उंबराच्या झाडाखाली बसून दोघे विचार करीत होते. तटवे तरी भाजून ठेवूया. अजून पेरणीच महिना बाकी आहे. तयारी करून ठेवला तर लगीन वक्ताच घाई व्हायची नाही. नर्मदाबाईंनी तात्यांना धीर दिला. तयारी करून गावल खरं. तात्यामध्येच बोलायचे थांबले. खरं काय? मला तरी यंदा ह्या सगळ्यापेक्षा तुझीच काळजी वाटूच लागली आहे.
माझी कसली काळजी आहे, मी आहे की ठणठणीत. कसली ठणठणीत? आज आले ना तुमच्या मागणं न थांबता एखादा मातीत पत्तूर इतकं चालून. चालून आलीच खरं. धाप किती लागलाय बघ. पुरी भिजून गेलंयच घामानं. वशाड पडू दे त्या औषधावयीने, त्या गोळ्याने माझा जीव घेतल्याने बघा. तरच्या गोळ्या खाऊन जीव अर्ध मेला झालाय. तरी हिंडत फिरत राहतावात म्हणून इतकं दिवस जगलावा तरी. नाहीतर भीतर काय नाही. ज्या गोळ्या खाऊच्या आहे त्या खाऊच पाहिजेत. नाहीतर बरी तरी कशी राहशील. शिर बसू दे त्या तब्येतीवर. उद्यापासून तरव तेवढं भाजून घेऊया. घात आहे तशी. उद्या मी देते डालगी भरून, तुम्ही नुसतं वाप्यात नेऊन टाकायचं काम करा. आणि पोरासनी समजलं तर तात्या, त्यासनी सांगायचंच कशा. तरी बी पैसे लागणारच की. तव तरी सांगूच लागणार काय नाही. तात्या, ह्या वर्षी मेसकाट्यांचं आणि येणारं काजीचं पैसे पुरं होतील खतास आणि बियाच्या भातास. म्हशीचं पैसे रोपच लावूया. एवढ्या पैशात होऊन जाईल यंदाची रोप. नर्मदाबाईंनी पैशांचा हिशेब मांडला. ते बी बरोबरच आहे म्हणायचं. जमन नाही म्हणून काय शात पडीक ठेवूया होय. मला तरी बाई खूळ लागेल शेतात पीक नसलं तर. जीवमान हाय तवर तरी शात पडीक ठेवायचं नाही. कसं बी करून तरव पेरूया. सगळ्यांचं झालं की माणसं काणसं गावतील की. आणि माणूस नाही मिळाला तर दिव्या कुणास तरी खंडून. त्या तात्यांना समजावू लागल्या. परंतु तात्यांना नर्मदाबाईंचा विचार काही गेल्या पटत नव्हता. कारण त्यांना आजच्या घडीला नर्मदाबाईंच्या तब्येतीची काळजी वाटत होती. शेती करायची म्हटली तर 20 हातसुद्धा कमी पडतात. मात्र सोबतीला त्या असल्या तर तात्या कोणतेही काम पुढे होऊन करायचे. उठा तर. त्या उठल्या. त्याने आजूबाजूला पडलेल्या मेसकाठीच्या वाळक्या काठ्या गोळा केल्या आणि मागचा पुढचा विचार न करता पालापाचोळा लोटायला सुरुवात केली. ह्या वक्ताच नाही तो घोष कशा करतीयेस? येळ झालाय. उद्या सकाळी बघूया. तात्या, उद्या अजून माप येळ आहे. घराकडे भिगीन जाऊन तरी 5-10 जणांचं जेवण करूचं नाही. काय मसरासनी पेंडी काडी करूची नाही. आता ठरीव लावा तर हाय गाय करा नको म्हणत त्या कंबर कसून कामाला लागले आहे. तर तात्या भरलेली डालगी घुप्प्या घुप्प्याने तरव्याच्या वाप्यात टाकू लागले. यंदाही गुपचूप शेती करायची असं दोघांनी ठरवून पुन्हा एकदा हिरवा शिवार पाहण्यासाठी धडपडू लागले. त्यासाठी त्यांनी बियाणे, लागवड सर्व काही खरेदी केलं. वावडे वाफे ट्रॅक्टरनं फोडून घेतले आणि मिरगाची वाट पाहू लागले. आणखी 2-3 पाऊस पडलं की तरव पेरावं आणि एकदा सरी कामं व्हावं. हा दोघांचाही दरवर्षीसारखा विचार. शरीरातील वेदना विसरून नर्मदाबाई तात्यांच्या हुरूपाला पाठबळ देत होत्या. त्यामुळे मागच्या 2 महिन्यामध्ये आलेली मरगळ झटकून तात्यांची लगबग वाढली. ते चैतन्यमय झाले. नाही म्हणिताव खरं यंदा बी शेती होणार. नर्मदाबाई तात्यांकडे पाहून सुखावल्या. तू होकार भरलीस म्हणून. नाहीतर काय खरं नव्हतं. मी काय केलं? जे काय राबायचं ते तुम्ही एकटंच राबताय. राबतोय हे खरं तुझ्या मत्तीशिवाय होताय वय. तुझ्या असल्या तब्येतीकडे बघून माझं मन नवीन काय करूच धजावत नाही. मी नुसता पुढं होऊन सुरुवात तेवढीच करतोय. खरं मांडलेला पसारा निस्तरायचं काम तूच करतेस ना मग. बरी होतीस तेव्हा माफ केलीस. मी इकडचा तांब्या तिकडं ठेवला मला तरी आठवत नाही. काय चुलीत कधी विस्तव पेटवल्याचं आठवत नाही. तात्या संवेदनशील झाले. खरं आता काय करतसा ते बघून माझा तरी जीव चुटपुटताय. शिर बसू दे या आजारपणावर. तुम्ही उठा आणि थेट लेखाकडे जावा थोडं दिवस. घोडदोड खाऊस मिळेना झाले तुम्हास. नुसत्या सकाळ संध्याकाळ डाळीच्या पाण्यानं गात्र बसून गेल्या तुमची. आणि तू माझं काय केलं तर केलं नाहीतर काय. तात्या,
जसं होईल तसं करीन मी. ह्यो परपंच तुझा, तुझ्यामुळे या परपंचास गोडी. तुला असल्या अवस्थेत सोडून जाऊ म्हणतीस? त्या परास तूच जा 4-6 महिने. जरा खाऊन पिऊन ठणठणीत होशील. सगळं येळच्या येळेस मिळालं तर निदान बरी तरी होशील. खरं मी तरी माझं घर सोडून कुठं जाऊचा नाही. जीव महान घट्ट हाय तवर तरी कुठं जाऊया ना गो. खरं तुमच्या तब्येतीची काळजी वाटते. नर्मदाबाई, एवढं मनाला लावून घेऊ नकोस. जसा जमल तसा गाढा रेटूया. जमन नाही म्हटलं तर गाव घर सोडूच लागेल. तात्या, माझ्यानं तरी शहरात राहून होणार नाही. होईत नसलं तरी कोंडा मांडा खाऊन हितच राहणार. होय नर्मदाबाई, इकडं हवात म्हणून इतकं दिवस जगला वात. तात्या, हे मात्र खरं. मागल्या 2 महिन्यापासून बघतीया तुमचं चित्त थाऱ्यावर नाही. काहीतरी विसरल्यागत वागतसात. राबलेला जीव आयतं खाऊन दिवस जात्यात होई. हातास काम नसलं तर दिवस आजगर होऊन खाऊस आल्यासारखा वाटताय. मस्वती तवा तिला भोडून आणलं तरी पाय मोकळं व्हायचं. आता मुद्दाम फिरून जाऊच लागताय. माप खस्ता खाला सात. एवढं सोसलं सात, निदान आता तरी गप्प बसा. काम केल्याशिवाय 2 वेळ पोटास मिळणार नाही असं बी काय नाही. लोक दूर असला तरी काय कमी तरी पडू देणं नाही ना. कमी नाही, खरं बसून दिवस जात्यात बाई. सगळी जोडणा करून ठेवली आहे. 2 माणसं सांगूया आणि 2 दिवसात फिरून घेऊया. खरं उद्या तुला डॉक्टराकडनं दाखवून आणायचं म्हणतोय. पाऊस सुरू झाला तर येळ मिळूचा नाही. माझी तब्येत आता बरी आहे. रोज लागणाऱ्या गोळ्या तेवढ्या आणून घेतल्या म्हणजे काम झालं. तब्येत बरी असू देत नाहीतर नसू देत, पहिलं आधी डॉक्टरकडे जाऊया. तसं बी त्यानं पावसाळ्या अगोदर दाखवून जावा म्हणाला आहे, तर टायमात गेलेलं बरं. तात्या, पेरणी करून जाऊया. पेरणीच अजून 4 रोज अवधी आहे. उद्या सकाळी जाऊन येऊया. एकदा हा खावाला कळला म्हणजे मग बिनगुर झाला. डॉक्टराकडे गेला तर साठवून ठेवला वा ते सगळे पैसे त्याच्याच मड्यावर घालूच लागणार. तो काय नवा डॉक्टर आहे? रोजचाच आहे ना. मग काय ती रोजची फी घेईल आणि गोळ्या औषध असणे लागायचं ते लागणारच की. बरं म्हणत नर्मदाबाईने तात्यांना होकार दिला. रोजच्याप्रमाणे तात्याने पहाटे उठून डेऱ्याखाली जाळ घातला. पाणी तापून आंघोळ केली. देवपूजा आटोपून त्यांनी नर्मदाबाईंना उठवले. कशी आहे तब्येत? आज जरा बरं वाटतंय बघा. मी म्हणते आज डॉक्टराकडे जाऊच राहू देत. पाऊस पडूच लागलाय बाहेर. पाऊस पडताय ते खरं आहे. खरं पर पेरणीच्या लायकीचा नाही. नुसता झिमकाड आहे. आज असाच पडत राहिला तर उद्या पेरूस घात मिळेल. तू आटप. आज ठरविला वा तर जाऊन येऊया. तात्या गडबड करू लागले. तुमच्या तरी डोसक्यातनं डॉक्टरकडे जाऊचं खूळ जाईना झालंय. कमी जादा होण्या अगोदर जाऊन आलेलं बरं, नाहीतर. चला तर म्हणत नर्मदाबाई आवरावर करू लागल्या. पाणी तापिवलंय. 4 तांबे घे आणि केसावईनं फणी मारून तयार हो. एवढ्यात मी शेताकडनं जाऊन येतो. निदान चहाचा घोट तरी घेवा. अनुष्यापोटी काय म्हणून जात असाल. तू तयार हो. तुझा चहा वयाच्या आधी मी फेरी मारून येतो म्हणत तात्यांचे पाय घरात थारेनात. ते झपाझप पाय उचलत शेतावर पोचले. तयार केलेल्या तरव्याच्या वावरात काठीने उकरून ते पाहू लागले. वाफ्यातील हेळकुंडे रात्रीच्या रिपरिप पावसानं भिजली होती, मात्र पाणी आतपर्यंत मुरलं नव्हतं. ते पुन्हा घरी निघाले. आज बरेच शेतकरी तरवे पेरण्यासाठी आपल्या आपल्या शेताकडे जाताना तात्या पाहत होते. आज पेरणं नाहीस काय का? 1-2 तात्याला विचारलं. म्हणावा तसा पावसाचा जोर नाही. उद्या बघू. आम्ही आजच आटपून घेत आहो. घेवा तर.
तसं मळाप गच्च आहे म्हणायचं. पडलं तर संध्याकाळच्या येळान पडेल बी, संध्याकाळी पडला तर पेरणाऱ्याचं फावल. तात्यांचं लक्ष आज शेतात नव्हतं की वाटेनं भेटणारा काय म्हणतो याकडे नव्हतं. त्याचे यावर्षीचे गणित पावसाच्या अंदाजावर नव्हते, तर ते नर्मदाबाईंच्या तब्येतीवर अवलंबून होते. ठरल्याप्रमाणे डॉक्टरनं नर्मदाबाईंना तपासलं. एवढ्या घाबरलात कशाने? डॉक्टर त्यांना विचारू लागला. तिला काळजी शेताची, पेरणी सोडून आली या, तिचं सगळं चित्त शेताकडेच आहे, तात्या डॉक्टरला सांगत होते. अहो तुम्ही म्हातारी माणसं, आता कसली शेतीची काळजी करताय? हे काय तुमचं वय आहे? शेती विसरून जावा आता. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत मजेत दिवस घालवायचे, नाही ते व्याप आणि काळजी कशाला करत बसताय? आता कुठल्याच गोष्टीचा ताण घेऊ नका. वय बाबा वय, तू म्हणतईस ते खरं आहे. खरं घरात बसून दिवस जाऊच तरी पाहिजे का नाही? जरा हिंडता फिरता म्हणून आमच्या पायाने चालत तुझ्या दवाखान्यापत्र तरी येतावात, नाहीतर. नर्मदाबाई, तरी आता पुरे, आता दगदग करू नकोसा, तुम्ही बाहेर बसा, म्हणून डॉक्टरने नर्मदाबाईंना बाहेर बसायला सांगितलं. त्या बाहेर जाऊन बसल्या, मात्र त्यांचं सारं लक्ष डॉक्टर तात्यांना काय सांगतात याकडं होतं. काका, मावशींचे काम कमी करा. सध्या त्या काय करतात? काय करील, अधूनमधून तिला चक्कर येते, बाकी रोजची दुखणी आहेतच की. ती काय तिची पाठ सोडत्यात म्हणतसा? तरी मी तिला काय करूच लावत नाही, जमल तसं मी तिला मदत करीत राहतोय. त्यांना कसलेच काम राहू नका. मावशींच्या तब्येतीबद्दल मी तुमच्या मुलग्यांशी बोललोय मागच्या खेपेला. शेती करत असाल तर करू नका, उगाच कशाला हाल करून घेताय. 2 दिवसासाठी मी त्यांना ॲडमिट करून घेतोय. त्यांना जास्तीच अशक्तपणा आलाय. सलाईन चढवू. पाऊस सुरू झाला तर तुम्हालाही येता येणार नाही. पावसा पाण्या अगोदर त्यांना ठणठणीत करून सोडतो, म्हणजे पाऊसभर तरी काळजी मिटली. ॲडमिट करायचं म्हटल्यावर तात्यांना घाम फुटला. त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. 2 दिवस इथं राहिलो तर पेरणीची घात जाणार, आणि नाही राहिलो तर. ते धर्मसंकटात अडकले. शेती आणि साथी दोघेही त्यांचे जगण्यासाठी लागणारे श्वास होते. काय करावं, यक्ष प्रश्न. ते पुरते भांबावून गेले. थोडा वेळ दातखीळ बसल्यागत गप्पच बसून राहिले. ॲडमिट करा तर अगदी ठणठणीत करून सोडा. पाहिजे तर 2-4 रोज राहता, खरं तिच्या वेदना कमी करा. तिचं ते हाल आणि मुखाट्यांना सोसणं पाहून खाल्लेलं अन्नसुद्धा गोड लागत नाही बघा. ठीक आहे, मी पाहून घेईन, तुम्ही चिंता करू नका. परंतु उतार वय, तुम्हीच एकमेकांची काळजी घेतलेली बरी. घेता म्हणत तात्या नर्मदाबाईंची सेवा करू लागले. त्यांना 2 दिवस चांगली ट्रीटमेंट मिळाल्यावर त्याही थोड्या थोडक्या बऱ्या झाल्या. किती दिवस राहायचं इथं? नको म्हणताना आणलंसा आणि पेरणीचा पचका करून ठेवलंसा बघा. एवढं तरवा तयार होतं, बियाणं होतं, खत, सगळं कसं. तुझ्या जीवापेक्षा हे काय मोठं आहे? तू बरी असलीस तर. तात्या बोलायचे थांबले. तर काय, तू म्हणजे ह्यो संसार, ह्यो परपंच, तुझ्यामुळं या सगळ्या शोभा. शेती काय पडीक ठेवणार नाही, मी एका सांगून ठेवलं या. काय सांगेल सात? अखंडानं शेती देणार. कशा? आज सोडल्याने तर उद्या जाऊन पेरूया. किती साये लागताय? 4 तरवी आहेत, अर्ध्या येळाचं काम आहे. आता पुरं तात्या, पुरं म्हणजे यंदा करायची नाही. नर्मदाबाई, लेकाचं आणि डॉक्टरांचं बोलणं झालं या मागच्या खेपस.
काल बी बोलल्या तुझ्या तब्येतीबद्दल. मी बी बोलताना तिथंच होतो. शेती यंदा करूच नावात असं मी बी फोनवर बोललोय. परत मी माझ्या मनानुसार वागलो आणि लेका समजलं तर माझी खैर नाही. सगळे मलाच बोलतील. आधी घराकडे जाऊया, मगच काय करायचं ते ठरवूया. नर्मदाबाई अस्वस्थ झाल्या. डॉक्टर दवाखान्यात आल्यावर सोडतील असं वाटतंय. एकदा बघा, जावा जावा, आला असतील. त्यांनी तात्यांना डॉक्टरकडे पाठवून दिलं आणि थोड्याच वेळात बिल चुकता करून दोघेही घरी निघाले. घरी पोचल्यावर दोघेही पुन्हा शेताच्या दिशेने निघाले. जोपर्यंत शेती आणि पेरलेलं तरव डोळं भरून पाहणार नाही तोपर्यंत कष्टावलेल्या जीवांना थारा पडणार नव्हता. शेतखंडानं दिला शेतकरी आणि त्याची मंजुरीची माणसं शेतात काम करत होते, तर तात्या आणि नर्मदाबाई अबोल होऊन झाडाखाली उभे होते. आज पहिल्यांदाच असं काही घडलं होतं की उद्या काय करावं असा विचार खुंटून दोघेही निशब्द होऊन आपलं शेत डोळ्यात साठवू लागले. तात्या, काय चुकलं मागलं तर सांगा, राबणारा शेतकरी तात्याला म्हणाला. तू करतयस म्हटल्यावर मी तरी कशा पायी लोडबोड करू. अगा, तू जुना जाणता माणूस, तुझ्या शेताच्या साऱ्या खुब्या तुलाच माहिती असणार. कसल्या खुब्या. वक्तशीर काम केलं तर पसाभर सोनं जादा मिळणार, नाहीतर येट करायची झाली आज केलेलं सगळं केरा जाणार. तुझ्या म्हणण्याप्रमाणेच राबताव गा. तू दिलेलं बियाणं आणि खत वापरलं बघ. सगळ्या गोष्टी जाग्यावर आहेत. होय, तू मेहनत कर. तुला साध्या दोरीसुद्धा कुणाकडे मागूची गरज नाही. शेतासाठी लागणाऱ्या खिळ्या मोळ्यापासून ते दात्र्याच्या खुरप्या पत्तोर सारं काही खोपटात आबादान करून ठेवलंय. तू काळजी करू नकोस. तू जसा राबलास तसाच मी बी राबतो. शेतकरी तर मग माझी चिंता मिटली म्हणायची. कळूस लागल्यापासनं शेतात काम केलंय. तवा 10 वर्षाचा असेल बघ. तदी धरणं आवताचा कासरा आणि नांगराची मूठ कुठल्याच वर्षात चुकवूच नाही बघ. आजारी पडलो तर शेताची कामं पुरी करून जीवाचं लाड करायचो. असं म्हणत तात्याने खांद्यावरच्या टॉवेलाने डोळे पुसले. चला चला, निदान वयोमानानुसार शेती हातनं नाही वय ना, खरं पडीक तरी राहूच नाही. निदान हिरवगार शात बघून तरी जगूचं बळ येईल. नर्मदाबाईंनी पदराने डोळे पुसले. आता तसंच म्हणून एकमेकास धीर दिवस पाहिजे. चला तर, येळ होईल. मजुरीची माणसे बी निघून गेली. राखण्यांची ढोरं घराकडे जाऊच लागल्यात. नर्मदाबाई तात्यांच्या जवळ जात म्हणाल्या, माझं तरी पाय उचलना झाल्यात बघ माझ्या शेतात. पुरी जिंदगी याच मातीत गेली. माणिक मोत्यांची आस धरून आयुष्यभर राब राब राबलाव. तात्यांना गहिवरून आलं. काय करणार. राबत नसलाव तरी शात तरी पिकताय, यातच समाधान मानायचं. उठा उठा, एवढं मनास लावून घेऊ नकोसा. तात्यानं समजावं त्याने डोळे पुसले. खरं तर त्यांना किती रडू असं झालं होतं, परंतु आपणच दुःख केले तर हळवे तात्या वाप्यातील ढेकळागत विरघळून जातील म्हणून त्याच धीर करून बोलल्या. तरी तात्यांचे लक्ष नर्मदाबाईंच्या बोलण्याकडे नव्हते. अहो, नर्मदाबाईंनी तात्यांच्या खांद्यावर हात ठेवला. कुठलं ध्यान आहे तुमचं. पुरते कशात तरी हरवून गेलं सात. काय काय म्हणालीस. येळ झाला, चला म्हणती. चल म्हणत तात्या पुढे झाले आणि नर्मदाबाई वावरातील तात्यांच्या पाऊल ठशावर पाय ठेवत मागून निघाल्या. आपल्या 7 जन्माची सहचारिणी आपल्या मागून सोबत करते म्हटल्यावर तात्या बिनधास्त पुढे पाय टाकत होते. सोबतीनं चालतानाही पायवाट संपूच नये, फक्त चालतच राहावं असं दोन्ही जीवांना वाटत होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.